एस्तेर अध्याय 1. अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीत पुढील वृत्त घडले. त्याचे साम्राज्य हिंदुस्थानापासून कुशापर्यंत होते, ज्याचा अंमल 127 प्रांतांवर होता. तोच हा अहश्वेरोश. अहश्वेरोश राजाने शूशन राजवाड्यातल्या आपल्या सिंहासनावर बसल्यानंतर आपल्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी आपले सर्व सरदार व सेवक यास मेजवानी दिली. पारस व मेदय यांचे सेनापती, प्रांतोप्रांतीचे महाजन व सरदार त्याच पुढे हजर झाले. त्यास त्याने बहुत दिवसपर्यंत म्हणजे 180 दिवसपर्यंत आपल्या वैभवशाली राज्याची दौलत आणि आपल्या श्रेष्ठ प्रतापाचे वैभव दाखविले. एवढे दिवस गेल्यावर राजाने शूशन राजवाड्यात आलेल्या लहान थोर लोकास राजमंदिराच्या बागेच्या पटांगणात 7 दिवस मेजवानी दिली. तेथील पडदे पांढऱ्या, हिरव्या व निळ्या रंगाचे होते. हे पडदे तलम सणाच्या व जांभळ्या रंगाच्या दोऱ्यांनी चांदीच्या कड्यांमध्ये अडकवून संगमरवरी खांबास लाविले होते. तेथील मंचक सोन्या रुपयाचे असून तांबड्या, पांढऱ्या, पिवळ्या व काळ्या संगमरवरी पाषाणांच्या फरशीवर ठेविले होते. त्या मेजवानीत राजास पिण्याला योग्य असा द्राक्षारस तऱ्हेतऱ्हेच्या सुवर्णपात्रात घालून राजाच्या औदार्यानुसार लोकास विपुल पिण्यास देण्यात आला. हे पिणे नियमानुसार असे, कोणी कोणास आग्रह करीत नसे. राजाने आपल्या मंदिराच्या सर्व कारभार्यास आज्ञा केली होती की त्यांनी पाहुण्यांची तब्येत सांभाळावी. वशती राणीनेही राजा अहश्वेरोश याच्या राजमंदिरात स्त्रियास मेजवानी दिली. 7व्या दिवशी द्राक्षारसाने राजाचे मन उल्हासयुक्त झाले असता त्याने महुमान, बिगथा, हर्बोना, बिगथा, अवगथा, जेथर, करखस असे जे 7 खोजे त्याच्या तैनातीस असत, त्यास आज्ञा केली की वशती राणीचे सौंदर्य देशोदेशीच्या लोकास व सरदारास दाखवावे म्हणून तिला राजमुकुट घालून आपल्या पुढे घेऊन यावे, कारण ती फार देखणी होती. खोजांच्या द्वारे राजाची आज्ञा आली तरी वशती राणीने येण्याचे नाकारिले. त्यावरून राजास फार क्रोध येऊन तो संतप्त झाला. मग राजाने कालज्ञ पंडितास विचारिले. तो राजा सर्व न्यायशास्त्री व धर्मज्ञ यांचा असा सल्ला घेत असे. त्याचजवळ कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शिश, मेरेस, मर्सना व ममुखान हे पारस व मेदय येथले 7 सरदार असत. ते राजाच्या हुजुरास असून राज्यात त्यांचा पहिला मान असे. राजाने त्यास विचारिले की अहश्वेरोशाने खोजांच्या द्वारे केलेली आज्ञा वशती राणीने मानली नाही, तर आम्ही कायदेशीर रीतीने तिचे काय करावे? तेव्हा ममुखानाने राजास व सरदारास उत्तर केले, वशती राणीने हा अपमान केवळ राजाचा केला आहे असे नाही, तर सर्व सरदारांचा व अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतात राहणाऱ्या एकंदर लोकांचाही केला आहे. राणीच्या या कृत्याची खबर सर्व स्त्रियास लागेल आणि राजा अहश्वेरोश याने वशती राणीस आपल्या समोर येण्याची आज्ञा केली असूनही ती आली नाही असे त्यास कळेल. तेव्हा त्या आपापल्या पतीस तुच्छ मानू लागतील. आज राणीचे हे कृत्य पारस व मेदय यांच्या ज्या सरदार स्त्रियांनी ऐकले आहे, त्या राजाच्या सरदारास असेच म्हणू लागतील. तशाने फार अपमान व संताप उत्पन्न होईल. राजाची मर्जी असल्यास त्याने एक राजकीय फरमान फिरवावे आणि काही फेरबदल होऊ नये म्हणून पारसी व मेदय यांच्या कायद्यात असे लिहून ठेवावे की वशतीने राजा अहश्वेरोश याच्यासमोर पुन्हा येऊ नये
आणि तिच्याहून कोणी चांगली असेल तिला पट्टराणीचे पद मिळावे. राजाची ही आज्ञा त्याच्या साऱ्या विस्तीर्ण साम्राज्यात जाहीर होईल, तेव्हा सर्व बायका आपल्या कनिष्ठ अथवा थोर अशा आपल्या नवऱ्यास मान देतील. हे म्हणणे राजास व सरदारास पटले आणि ममुखानाच्या सांगण्याप्रमाणे राजाने केले. त्याने आपल्या राज्यातील सर्व प्रांतातून त्या त्या प्रांतांच्या लिपीत व त्या त्या राष्ट्रांच्या भाषात पत्रे पाठविली की प्रत्येक मनुष्याने आपल्या घरात सत्ता चालवावी आणि ही आज्ञा आपल्या लोकांच्या भाषेत प्रसिद्ध करावी.